माणसाचा नाही देवाचा सुद्धा स्वभाव आहे ना महाराज, घेसी तेव्हा देसी. आता माणसांना काय नावं ठेवायचं? माणसांना समोर काही फायदा दिसत असेल, माणसाला समोर काही स्वार्थ दिसत असेल, मंदोपी न प्रवर्तते. मंद व्यक्ती सुद्धा त्याच्या काहीतरी हेतूशिवाय कुठल्या कार्यामध्ये तो प्रवृत्त होत नसतो. आम्ही तर सर्व आशाखोर माणसं आहोत, संसारात राहणारे माणसं आहोत. आपल्याला काही ना काही फायदा असल्याशिवाय आपण कसं काय करणार आहे? तसं लक्षात ठेवा, सगळेच निष्काम नसतात. राम ऐसे करी भवा तारी दातारा राम ऐसे करी गाई भवा तारी दातारा चकोरा तू शिरोमणि सकळ मनी रम्य तुझी विठोबा परियास मेरा नाश उदय होनी प्रकाश आतुड़ी आशा पास करी वास जसोरा
पुन्हा लावण्याची खाणे मुकुट सकळामध्ये पृथ्वी विठोबा संगीत विशारद हरिभक्त पारायण अभिमान महाराज ढाकरे आणि हरिभक्त पारायण अनंत महाराज शेडगे पिंपल्ली चालू माझे चित्त तुझे पाये माझे चित्त तुझे हे माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी रहे ऐसे करी काही करी काही रहे ऐसे करी काही चतुरा शिरोमणि
गुण गावल्याचे खाणी गुण गावल्याचे खाणी सकला मनी मनी मुकुटा सकला मनी
वंदे महापुरुषते चरणारविंदम वंशी विभूषित नवनीरदावा पीतांबरादरुण बिंब फलादरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्र कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदावं जगन्निहित पाणि वन्दनं वन्दनानं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
शरण शरण एकनाथा पायी मत ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, माझे चित्त तुझे पायी राहू ऐसे करी काही, धरुनिया बाही भवहातारी दातार. प्रस्तुत प्राप्त प्रसंग शिवेकरता निवडलेला अभंग. जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा गोड असा आणि वारकरी मंडळींच्या सर्वांच्या अगदी पाठांतरामध्ये असणारा अभंग आहे. विठाला विठाला. अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय, थोडा बेस तेव्हा. अखिल कोट ब्रह्मांड नाही ग भगवान श्री पांडुरंगाच्या समोर उभा राहून आज भगवंताशी संवाद साधत आहेत. देव आणि भक्ताचा संवाद या अभंगामध्ये आहे. एक प्रत्यक्ष संवाद असतो, एक अप्रत्यक्ष संवाद असतो. दोन्ही व्यक्ती समोरासमोर येऊन एकत्रित एका विषयावर येऊन ज्यावेळेस संवाद करत असतात तो प्रत्यक्ष संवाद असतो. आणि दोन व्यक्ती एकमेकाच्या समोर नसतात पण एकमेकाविषयी ते बोलत असतात, तो अप्रत्यक्ष संवाद असतो. विठाला विठाला. भगवंताचा आणि तुकोबरायांचा अभंगाच्या द्वारे चाललेला संवाद आहे. आणि संवादाचा विषय आहे आज जगद्गुरु तुकोबराय आपला आराध्य, आपली उपास्य देवता भगवान श्री पांडुरंगाच्या दरबारामध्ये भगवंताकडे एक मागणं मागत आहे. अलौकिक अशा प्रकारची मागणी जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागत आहेत. तसं मागणीचा विचार जर केला तर मागणं हे वारकऱ्याच्या स्वभावामध्ये नाही. नव्हे मागणं हा विषयच साधूच्या जीवनामध्ये येणं शक्य नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने ढीग त्याचे. निष्काम भक्तीची उपासना करणारा वारकरी संप्रदाय, सकाम भक्तीची नाही. ज्या भक्तीमध्ये कामना केलेली असते, देवाला वेटीस धरून ती उपासना केलेली असते, याला थोडक्यात ब्लॅकमेल म्हटलं तरी काही हरकत नाही. जे नवस सायास करून देवाची जी भक्ती करतात ना, सकाम भक्ती आहे. देवा माझं तू अशा अशा प्रकारचं काम केलंस तर मी तुझे असे तुझे व्रत करील, तुझी उपासना करील. म्हणजे अगोदर डिमांड ठेवायची आणि नंतर भक्ती करायची, याला सकाम भक्ती म्हणतात. कामेन सह वर्तते इति सकामः. विठाला विठाला. अनेक भक्त सकाम प्रकारची भक्ती करतात, नाही असं नाही. कारण सगळेच निष्काम असतात असं शक्य नाही. सगळेच कसे निष्काम असू शकतात? एक सांगू का, माणसाचा स्वभाव आहे, माणसाचा नाही देवाचा सुद्धा स्वभाव आहे ना महाराज. घेसी तेव्हा देसी. आता माणसांना काय नावं ठेवायचं? माणसांना समोर काही फायदा दिसत असेल, माणसाला समोर काही स्वार्थ दिसत असेल, मंदोपी न प्रवर्तते. मंद व्यक्ती सुद्धा त्याच्या काहीतरी हेतूशिवाय कुठल्या कार्यामध्ये तो प्रवृत्त होत नसतो. आम्ही तर सर्व आशाखोर माणसं आहोत, संसारात राहणारे माणसं आहोत. आपल्याला काही ना काही फायदा असल्याशिवाय आपण कसं काय करणार आहेत? तसं लक्षात ठेवा, सगळेच निष्काम नसतात आणि सगळे सकाम नसतात. पण एक सांगतो, अहेतुकी जी भक्ती आहे, जिच्यामध्ये कसलाही हेतू ठेवलेला नसतो, ज्याच्यामध्ये कसलाही स्वार्थ नसतो, ती भक्ती सर्वात श्रेष्ठ आणि उच्च दर्जाची भक्ती आहे. विठाला विठाला. आणि भक्तीच्या मोबदल्यामध्ये जिथं भगवंताला काहीतरी मागितलं जातं, भगवंत देत नाही असं नाही. अरे तो तर उदार आहे, द्यायलाच तयार आहे. एक लक्षात ठेवा,
देव कुणाचंही ऋण डोक्यावर ठेवत नाही, लक्षात ठेवा. कुणाचंच ठेवत नाही. त्याचा स्वभाव आहे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तुम्ही सत्कर्म केलं, त्याची भक्ती केली की त्याचा मोबदला देण्यासाठी त्याची तयारी असते. तुम्ही आम्ही एखाद्याचा उपकार ठेवून घेऊ शकतो, लक्षात ठेवा. पण देवासारखा उदार राजा कुणी नाहीये. तुकोबारायांचं वर्णन आहे, तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदान शूर पांडुरंगा, अभयदान शूर पांडुरंगा. तुझा ऐसा कोणी न देखे उदार, तुझा ऐसा कोणी न देखे उदार, तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदान शूर पांडुरंगा, अभयदान शूर पांडुरंगा. भक्ती करून देवाकडं भीक मागणाऱ्यांची संख्या जास्त, आणि भक्ती करून भगवंताकडे काहीच न मागणाऱ्यांची संख्या बिलकुल कमी आहे. सकाम ज्ञानोबरांची ओवी, ये बहुत जोडती किरटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशात मेरे दृष्टी विषयांद झाले. अर्जुन ऐक, एर बहुत, माझ्याकडे इतके गच्च भरलेत असले भक्त. लाईन लागली यांची. कुणाची? जयांची भजने भोगासाठी. भजन माझं करायचं आणि त्या भजनाच्या मोबदल्यामध्ये भोग्य वस्तू माझ्याकडे मागून घ्यायच्या आणि ते पुण्य तिथंच संपवायची. अशांची खूप गर्दी आहे माझ्याकडे. पण मला वान आशांची आहे. एर बहुत, ही बहुत आहे, खूप आहे. पण मला यांची आवड नाही. मी वाट पाहे उभा भेटीची आवडी, पण यांची नाही, आशांची नाही. जास्त गर्दी आशांची आहे. यांना वाटतं आमची वाट पाहत उभा आहे का? नाही, आशांची नाही. आशांची देव कधीच वाट पाहत नाही. यांचा व्यवहार देव लगेच मिटून टाकतो. ठीक आहे, भक्ती केलीस ना, हे घे, तुझा माझा विषय संपला. विठाला विठाला. पण महाराज, एवढी भक्ती करून सुद्धा भगवंताच्या समोर कधी ज्यांनी हात पसरला नाही. इकडे आपल्याला देव कंटाळलेला असतो, काहीतरी मागायला आलं की काय बुवा. देवालाच नाही, मागणारे माणसं माणसांना आवडत नाहीत. बरोबर? देवाचा तर विषय सोडा, मागणारे माणसं माणसांना सुद्धा आवडत नाहीत. आणि जे माणसं कधीच कुणाला काही मागत नाहीत त्यांचा आदर केला जातो समाजामध्ये. आणि ज्या लोकांना उठसूट कुणाकडे काही मागायची सवय आहे ना, ते माणसं तिकडून आले की हे माणसं इकडून कट मारून जातात. अलग लक्षामध्ये. बऱ्याच लोकांना सवय पाळून खायची नाही, मागून खायची. बरोबर? आणि त्यांना जर म्हणलं ना हे बरोबर नाही, हे असं नका करी जाऊ, हे चांगलं नाही व्यसन, पेनं काय चांगलं काय, म्हणतं महाराज आपण स्वतःची पेत नाही, लोकांची पेतो. तो लोकांची पेला काय कशी पेला काय, तो पेला ना. म्हणजे लक्षात ठेवा, मागण्याची वृत्ती ज्या माणसांची आहे ती माणसं समोर दिसली तरी माणसं त्यांना कट हाणून बाजूला जातात, त्यांच्या समोरासमोर जात नाही. का? कारण मनामध्ये भीती असते. आणि माणसांचंच नाही, महाराज लोकांचं सुद्धा असंच आहे. लोकांना पक्क माहिती आहे कोणता महाराज पावती बुक घेऊन येतोय म्हणून.
असं पक्क लक्षात आहे लोकांच्या. पावती बुकवाला महाराज समोर दिसला की माणसं बायकोला सांगतात, महाराजाला सांग मी बाजारला गेलोय म्हणून. सरळ सांगतात. म्हणजे विचार करा तुम्ही, लहान असो मोठा असो साधू असो किंवा कोणी असो, हात पसरला की त्याची किंमत कमी. विठाला विठाला. मग त्या ठिकाणी देणारा गरीब जरी असेल, देणारा छोटा जरी असेल आणि मागणारा कितीही मोठा असेल, पण जिथं मागण्याचा आणि देण्याचा व्यवहार होतो तिथं देणाराची उंची मागणारापेक्षा वाढत असते. आणि मागणारा कितीही मोठा असला तरी हात पसरला की त्याची उंची देणाऱ्यापेक्षा कमी असते. त्यानं जास्त वर बघता येत नाही, त्याला नजर झुकवावी लागते, खाली नजर झुकवावी लागते. अलग लक्षामध्ये. हे माणसाचंच नाही, जगाचा बाप बळीच्या दारामध्ये ज्या वेळेस मागण्या करता गेला, अलग लक्षामध्ये, तो सगळ्यांना देणार आहे, सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार आहे. पण ज्यावेळी जगाच्या बापाला, भगवान विष्णूला बळीच्या दारामध्ये 3 पाऊल भूमी मागण्या करता जावं लागलं. बळीपेक्षा उंच व्हावं लागलं का ठेंगणं व्हावं लागलं? वामनाचा अवतार आहे तो, बटू, बरोबर आहे ना? त्याचं नावच बटू आहे. म्हणजे जगाचा बाप जरी असेल, भगवान परमात्मा जरी स्वतः असेल, ज्या दिवशी त्याला कुणापुढं तरी मागायचंय त्या दिवशी जगाच्या बापाची उंची कमी होते. आपलं काय? विठाला विठाला. काय बळीराजाची आई त्या दिवशी बोलली महाराज देवाला, अभिमान वाटला बळीराजाच्या आईला त्या दिवशी की जगाच्या बापाला माझ्या मुलाच्या पुढे ठेंगणं व्हावं लागले, याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं आहे? आज माझी कुस पवित्र झाली, आज माझा मुलगा देवापेक्षाही उंच झालाय आणि जगाचा बाप देव असून माझ्या मुलापुढे त्याला ठेंगणं व्हावं लागलंय. माझी कुस पवित्र झाले, धन्य झाले मी आज माझ्या मुलाला जन्म देऊन. देवाला म्हणते ती ऐका, देवाला म्हणते ती विरोचनाची पत्नी बळीराजाची आई. अच्छा हुआ सती नहीं गई विरोचन के साथ. बरं झालं माझा पती मेला, त्यावेळेस मी सती गेले असते तर बळीराजासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला नसता. पण मी सती गेले नाही माझ्या नवऱ्याबरोबर, याची मला आज धन्यता वाटते. त्याचं कारण ऐका देवा. अच्छा हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. विठाला विठाला. याचा अर्थ असा आहे, कितीही मोठा, देवापेक्षा तर आता मोठा कोणी होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही मोठे नाही हो, देवापेक्षा मोठा इथे कोणी नाही. आणि जिथं देवाला सुद्धा हात पसरावा लागतो तिथं देवाची सुद्धा उंची कमी होत असते. आणि म्हणून कितीही भक्त मोठा असेल, जोपर्यंत तो भगवंताकडे त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये काही मागत नाही तोपर्यंत देवाला त्याच्या पुढे नजर झुकवावी लागते. तो देवापेक्षा त्याची उंची जास्त आहे, लक्षात ठेवा. पण ज्या दिवशी तो भक्तीच्या मोबदल्यामध्ये तो काहीतरी मागतो ना, त्या दिवशी देवाच्या समोर त्याला वर बघायची हिंमत नाही त्याची. या स्वर्गातल्या देवता जे आहेत ना, या एवढ्या महान का झाल्या नाहीत? यांना उठसूट देवाकडे घरानं घेऊन जावं लागतं. यांचं सामर्थ्य एवढं नाही, यांचा हक्क एवढा नाही. त्यांच्यावर संकट आलं की रडत जावं लागतं. स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट, हे तिथं जावं लागतं. का? यांची उंची फार कमी आहे महाराज. अलग लक्षामध्ये. निष्काम भक्ती करणाऱ्या भक्ताला संकट पडलं की देवाला बोलवायची गरज लागत नाही. त्याला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि मग काहीच साकडे पडवणे दी. हा हके सरशी बुडी खालोनिया स्तंभ फोडी. एवढी ताकद त्या भक्ताची असते. कशामुळे? निष्काम भक्तीने देव खेचला जातो. आणि सकाम भक्ती जर केली ना महाराज, वेळ आली संकट आलं की देव सहजासहजी येत नाही. बरं,
मग या स्वर्गातल्या देवांना क्षीरसागरामध्ये जावं लागतं आणि स्तुती करावी लागते, भगवंताची विनवणी करावं लागतं. उठा देवा, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीशी झाले वो जे त्याचे. हे जाऊन विनावं लागतं. त्याचं कारण काय माहितीये का? या लोकांनी पुण्य केलेलं आहे, नाही असं नाही, पण त्या पुण्याचा मोबदला म्हणजे स्वर्ग सुखाचा भोग घेतलाय. त्याच्यामुळे हे देवाचे ऋणी नाहीये. ऋणी देव यांचा ऋणी नाही, यांचा अधिकार नाही, यांचं सामर्थ्य नाही तेवढं देवापुढे नजरेमध्ये नजर भिडवून बोलायची. का? मोबदला घेतलाय त्यांनी. त्या पुण्याच्या बदल्यामध्ये ते भोग भोगतायत. फक्त एकच व्यक्तिमत्व या जगामध्ये असे महाराज, त्याचं नाव साधू आहे. भक्तीच्या मोबदल्यामध्ये काहीच भगवंताकडे कधीच मागत नाही, म्हणून साधूच्या पुढं देवाला सुद्धा झुकावं लागतं. बिढा बिढा देव उभा असल्यानंतर भक्त जर आला, निष्काम भक्त जर आला, ज्यानं कधीच काही मागितल्याचा देव ऋणी असतो. आशा असते देवाला, आज तरी काही ना काहीतरी हा माझ्याकडे मागन म्हणजे मला थोडंसं त्या ऋणामधून मुक्त. आणि तो आल्यानंतर भगवंत मोठ्या आशेनं पाहत असतो. आता विचार करा तुम्ही, किती उलट गणित आहे. देवानं आपल्याला काही द्यावं म्हणून आपण आशेकडे देवाकडे पाहणारे माणसं आहोत, आणि ते उलट आहे. इथं देव भक्त मला काहीतरी आज मागेल या आशेनं भक्ताकडे बघतो. आश्चर्य आहे महाराज. महाराज वर्णन करतात, मागण्याची आस पाहे मुका काळ, मागण्याची आस पाहे मुका देवानं सुद्धा तुकोबऱ्यांकडे आशेनं पाहावं, काहीतरी तुकोबऱ्याने घ्यावं माझ्याकडून, पण नाही घे. तुकोबऱ्याने विचारलं, तुकोबर आहे, एवढे भगवंत तुम्ही मागावं म्हणून आशयाला लागतात, तरी तुम्ही मागत नाही, याचा अर्थ काय? अहंकार म्हणावा का हा तुमचा? तुकोबऱ्याने सांगितलं, देवा ऐक, तू द्यायला तयार आहेस, पण आम्ही घेत नाहीत, याचा अर्थ आम्हाला तुझा अनादर करायचा किंवा तुझा अपमान करायचा अशातला भाग नाही बरं, अजिबात नाही. किंवा आमचा तो अहंकार आहे अशातलाही भाग नाही. कारण काय माहितीये का, एखादा अन्नदान करण्यासाठी तयार असेल, प्रेमानं जेवायला बोलवत असेल, तर त्याला असं नाही म्हणता येत मला काय भीक लागली आहे का. तो प्रेमानं बोलवायला आलाय, पंगत आहे त्याची, अन्नदान आहे, जेवायला चला आमच्याकडे अन्नदान आहे, असं प्रेमानं सांगायला आलेल्या व्यक्तीला जर तुम्ही म्हणताल तू काय मला भिकारी समजलंस काय, आमच्या घरी काय खायला नाही काय, हा व्यवहार बरोबर नाही महाराज. अलग लक्षामध्ये असं प्रत्यक्ष भगवंत देत आहेत
आणि तुकोबराय तुम्ही कधीच भगवंताचं मागणी कधी मागतच नाहीत भगवंताकडे. याचा अर्थ काय? हा अहंकार वाटत नाहीये का? तुकोबराय म्हणले देवा, हा अहंकार नाही, तुझा अनादर नाही किंवा तुझा अपमान करायचा आहे अशामुळं आम्ही तुला मागत नाही असं नाही. एक गोष्ट आम्हाला सतत आडवी येते, मागितलं असतं नाही असं नाही. अरे तुला नाही मागणार मग आम्ही कोणाकडे मागणार आहे? एक लक्षात ठेव, असं समजू नकोस देवा आम्ही तुला मागत नाहीत आणि संसारातल्या लोकांना भीक मागतो, अशातला भाग नाही. आम्ही कुणालाच मागत नाही. काही मागणे पण आम्ही घेत नाहीत याचा अर्थ आम्ही हे मुद्दामून करतोय असं नाही देवा. माझी एक परंपरा आडवी येते म्हणून मला मागायचं नाही. वडिलाची रीत जाणत सो, आमच्या वाडवडिलांची रीत आहे भगवंता. आजपर्यंत आमच्या पिढ्यानपिढ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलेलं नाही आणि त्यांनी जे तत्व पाळलंय ते तत्व जर मी तोडलं, तो नियम जर मी तोडला तर अख्खी पूर्ण जी पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे ती तोडली जाईल आणि सर्व कुळाला कलंक लागेल. याने लक्षात ठेवा, जीवनामध्ये माणसानं काही करता आलं तर करावं, ते करावंच, नवीन काहीतरी करावंच. पण एक लक्षात ठेवा, नाहीच काही करता आलं आहे त्याच्यामध्ये जगा, व्यवस्थित राहा, फक्त एक गोष्ट करा, वर्तन असं ठेवा, चारित्र्य असं ठेवा, जीवन असं जगा जेणेकरून आपल्या बापदादाच्या परंपरेला कुठं डाग लागणार नाही. एवढं जीवनामध्ये ही सर्वात मोठी कमाई आहे जीवनामधली, लक्षात ठेवा. याच्यापेक्षा मोठी कमाई नाही. संतती, संपत्ती, सत्ता या गोष्टी येतात जातात, एक लक्षात ठेवा. यानं बहुमान मिळेल असं नाही. पण लक्षात ठेवा, वाडवडिलांचं नाव जर आपल्या वागण्यामुळे जर उंच होत असेल तर त्याच्या इतका श्रीमंत कोण आहे. पण पैशानं कितीही गडगंज असू द्या, पण तो पैसा अधर्मानं आणि तिनं कमवून जर वाडवडिलांचं नाव बदनाम होत असेल, त्याचा वंश जर बदनाम होत असेल तर त्याच्या संपत्तीला काडीचीही किंमत नाही. लक्षात ठेवा. विठाला विठाला. आणि आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये वाडवडिलांच्या परंपरेला, वंशाला आणि खंदानाला खूप मोठं महत्व आहे बरं. लक्षात ठेवा, खूप मोठं महत्व आहे. तुम्ही चांगलं जरी काम केलं तरी लोक काय म्हणतात माहितीये का? मुलानं जर समाजामध्ये चांगलं कौतुकाचं काम केलं तर लोक त्याला नावाजत नाहीत. लक्षात ठेवा, लोक त्याच्या वंशाला नमस्कार. अरे बाबा, त्यांचं खानदानच तसं आहे, पूर्वीपासून त्यांचा वंश मोठ्याचा आहे, मग तो वाईट कसा निघेल? कोणाची स्तुती झाली? त्याची नाही, त्याच्या वंशजाची स्तुती झाली. आनंद होतो पित्र लोकांना त्याच्या. आणि वाईट काम जर त्या मुलाकडून समाजामध्ये लोकांना पीडा देणारं काम जर घडलं तर तिथं सुद्धा लोक दोष त्याला न देता लोक म्हणतात, अहो त्याचं खानदानच कोणतं चांगलं आहे, हा पहिल्यापासून त्याचं आहे त्याचं, मग ते कोणतं चांगलं निघणार आहे? बरोबर आहे. तुम्ही चांगलं केलं तरी स्तुती वंशाची केली जाते आणि तुम्ही वाईट केलं. एक लक्षात ठेवा, मुलगी नांदायला गेली, नवीन मुलगी नांदायला गेली आणि मुलीकडून काही चूक झाली तर सासू मुलीला दोष देत नाही बरं का, कधी लक्षात ठेवा. चूक कुणाची आहे?
मुलीची. पण सासू मुलीला म्हणणार नाही हे असं कसं केलं. तिला धडक म्हणते माईनं हेच शिकविले का. म्हणजे तिथं माईचा काही संबंध आहे का. चूक कुणाची आहे, मुलीची. आणि दोष कुणाला आहे, खंदनाला. हे खंदन आहे. विठाला विठा